नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मराठी अक्षर भारती या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील ऊर्जा शक्तीचा जागर हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा परिचय करून घेणार आहोत. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढविण्यात त्यांचे मोलाचं योगदान आहे. पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरिटर, तिलक इन अवर टाइम्स इत्यादी पुस्तकं प्रकाशित आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधन वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय पैलू आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितलेल्या आहेत. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात आलेले आहे. प्रस्तुत पाठ में लेखक ने अपनी बचपन की यानी स्कूल टाइम की यादें हमें बताई है. बचपन में ही लेखक डॉक्टर माशेलकर सर के पिताजी गुजर गए थे. पिताजी गुजरने के बाद डॉक्टर माशेलकर सर का माताजी ने बहुत सारे कष्ट परिश्रम करके अपना बच्चा यानी डॉक्टर माशेल सर जी का पढ़ाई अच्छे ढंग से किए. एक माता और पुत्र के बीच में अच्छा रिश्ता कैसा होना चाहिए, इसके बारे में हम इस पाठ से सीख मिलती है. माशेलकरांच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या पाठामध्ये जर आपण या पाठाचा सारांश लक्षात घ्यायचा ठरवला तर आपल्या असं लक्षात येईल की सर्वप्रथम माशेलकरांनी ऋणनिर्देश व्यक्त केलेले आहेत. कोणत्या सरांनी कशा पद्धतीने त्यांना घडवलं त्यासाठी. तदनंतर त्यांनी मूळ गावी माशेल या गावाच्या संदर्भात त्यांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. आईने धीर न सोडता धीरोदत्त वृत्तीने त्यांना कसं शिक्षण दिलं. मोठ्या शाळेत त्यांची फी भरण्याएवढी पैसे त्यांच्याजवळ नसल्यामुळे महानगरपालिकेतून प्राथमिक शिक्षण कसं घेतलं. त्यानंतर युनियन हायस्कूलमधील शिक्षण घेत असताना
त्या सेवाभावी वृत्तीने जे काही अध्यापन करणारे शिक्षक आहेत, त्यांनी त्यांच्यावरती कसे संस्कार केलेत. त्याचप्रमाणे गरिबीचं चित्रण मांडताना उत्तरपत्रिकेसाठी असणारे 3 पैसेसुद्धा त्यांच्याजवळ नसायचे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा शिक्षण कसं घेतलं, हेही या पाठात सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्वात शेवटी आपल्याला याच युनियन हायस्कूलमधील भावे सर हे भौतिकशास्त्र शिकवत असताना एखाद्या प्रयोगाच्या वेळी या ठिकाणी सूर्यकिरणांची शक्ती एकवटून कागद जाळण्याचं प्रात्यक्षिक दाखवत असतानाच माशेलकरांना जो काही एक गुरुमंत्र दिला, तो दिल्यामुळे आपलं आयुष्य कसं घडलेलं आहे याविषयीचं पूर्ण वृत्तांत या पाठात आलेला आहे आणि आपण त्याचा पूर्ण परामर्श घेतला तर आपल्याला या पाठाच्या संदर्भात अत्यंत खडतर परिस्थिती असताना सुद्धा आपण प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून आपला अभ्यास अत्यंत योग्य दिशेने आपण वाटचाल करू शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच हा ऊर्जा शक्तीचा जागर. आपल्याजवळ जी काही एनर्जी असते, त्या एनर्जीचा आपण म्हणावं तसा वापर करत नाहीत. मात्र तो केला तर त्याचा काय परिणाम होतो हे माशेलकरांच्या उदाहरणातून आपल्याला सहज आपल्या लक्षात येऊ शकतं. आता आपल्या समोरील जी एक स्लाईड आहे, त्या स्लाईडमध्ये पुन्हा एकदा थोडा वेगळा परिचय, कारण आपल्याला हे व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की त्यांचा अल्प परिचय करून देणं हे तितकंसं संयुक्तिक न वाटल्यामुळे पुन्हा एकदा आपण माशेलकरांबद्दलचा जो काही परिचय आहे तोही आपण करून घेऊया. यामध्ये थोडंसं वेगळ्या काही गोष्टी तुमच्या पहिल्या परिचयापेक्षा थोड्या वेगळ्या गोष्टी आणि महत्त्वाच्या अशा काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. नाव आहेत रघुनाथ अनंत माशेलकर. यांचा जन्म 1 जानेवारी 1943 मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. रघुनाथ माशेलकर CSIRचे प्रमुख झाले त्यावेळी ते CSIR मध्ये 28,000 लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या, परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. 40 प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले. यासाठीच ही वेगळी ओळख. म्हणजे आपल्या देशात खूप चांगलं काम चाललेलं असं जरी दिसत असलं तरी म्हणावं तसं ते चांगलं काम दिसत नव्हतं आणि म्हणून या सगळ्या प्रयोगशाळांची एकत्रित मोठ बांधण्याचं कार्य हे माशेलकरांनी केलेलं आहे. आणि हे करत असताना मगाशीच म्हटल्याप्रमाणे गरिबी ही आड आलेली नाहीत. त्याचं पुढच्या परिच्छेदात एक कथन आहे. आयुष्यातली कमीत कमी 12 वर्ष तरी अनवाणी पायाने चालणारे म्हणून आपण ठळक त्या गोष्टी केलेल्या आहेत. सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे
पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत आणि याचा आपल्याला सार्थ असा अभिमान वाटायला हवा. कारण आपणही महाराष्ट्रीयन आहोत. तर हा जो काही एक केलेला विश्वपराक्रम जो आहे तो आपल्या लक्षात यायला हवा आणि यांच्या एवढं आपण जरी मोठे होऊ शकलो नाही तरी त्यांच्याजवळ असणारे जे सद्गुण होते म्हणजेच प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधन वृत्ती, नेतृत्व गुण आणि जे काही करेन ते देशहितासाठीच करेन, देशाचं अहित होईल असं एकही काम करणार नाहीत, अशी जी प्रखर देशनिष्ठा आहेत, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे गुण आहेत त्यातला एखादा गुण जरी आपण घेऊन आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये आपण जगण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला हा पाठ आपल्या अभ्यासात आणण्यामागे आणि त्या पाठाच्या अभ्यासाने आपल्यात जर काही गुण संक्रमित झाले तर नक्कीच या पाठाचा आपल्या आयुष्यात आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि तो व्हावा असं आपल्याला दिसून येईल आणि नक्कीच त्यातला एखादा गुण जरी घेऊन आपण आपला विकास करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा या पाठापुरतं ते पुरेसं आहे आणि त्यातला सद्गुणच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. यामध्ये मात्र तिळमात्र शंका दिसून येत नाही. नमस्कार. तुमच्या समोर या ठिकाणी आपण बऱ्याच वेळी गुरुपौर्णिमा वगैरे साजरी करतो. त्या गुरुपौर्णिमेतील एक चित्र मुद्दामच या स्लाइडमध्ये तुमच्या समोर आणलेलं आहे की गुरु आणि शिष्य यांचं नातं किती पवित्र आहे आणि त्या नात्यामुळे काय घडू शकतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा पाठ आहे. आपण नेहमीच म्हणतो गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं आपण नेहमीच म्हणतो आणि गुरुंना वंदन करतो. पण डॉक्टर माशेलकरांनी ऊर्जा शक्तीचा जो जागर पाठ लिहिलेला आहे या पाठामध्ये अगदी पहिल्याच परिच्छेदामध्ये ऋणनिर्देश व्यक्त केलेले आहेत. खरे ते कुठल्याही गोष्टींमध्ये ऋणनिर्देश सर्वात शेवटी असतात. आभार, आभाराचं प्रदर्शन, मनोगताचं कथन, पण त्यांनी ते ऋणनिर्देश हा या पाठाचा खरा एक वेगळा आकृतिबंध आहे आणि पहिल्यांदा ऋणनिर्देश आणलेले आहेत. कुणाकुणाचे ऋण मांडलेले आहेत तर सर्वात असं की ते म्हणतात शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की त्यांना मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि लेखकांच्या शाळकरी वयात आपुलकीने संस्कार करणारे त्यांचे भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर या सरांचं फार मोठं ऋण माझ्यावरती आहे असं ते म्हणतात. पण त्याचवेळी ते म्हणतात हेही सांगितले पाहिजे की मी या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी जो माझा संपर्क आला, व्यक्तिगत परिचय झाला, तो जिच्यामुळे आला, ज्या शाळेत मी दाखल झालो, ज्या शिक्षकांनी मला संस्कारित केलं, परंतु त्या संस्कारित शाळेपर्यंत नेण्याची जिने वाट दाखवली ती लेखकाची परमप्रिय आई आणि लेखकाचे मामा यांना मनापासून वाटत होतं की या मुलाचं खूप शिक्षण व्हावं,
ही त्यांची धडपड होती आणि म्हणूनच या सर्वांचं ऋण मी कसं व्यक्त करणार असं माशेलकर म्हणताहेत. आणि ते म्हणतात की आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. हे त्रिकालाबाधित सत्य त्यांनी सांगितलेले आहेत, की आपल्या बालपणापासून अगदी आपल्या पायावरती उभं राहीपर्यंत आपल्या नेहमी पाठीशी कोण असेल तर ती आपली आई असते. लेखकाच्या बाबतीत तर आई ही त्याची केवळ शिक्षिका नव्हती, तर त्यांचं सर्वस्व होती. कारण तिलाच वाटत होतं, की लेखकाने अशा प्रकारचं भव्य-दिव्य काहीतरी या ठिकाणी शिक्षणातील असणारा पराक्रम करावा आणि नावलौकिक व्हावं. जेणेकरून त्या नावलौकिकामुळे नक्कीच त्या शाळेचं, त्या गुरुजनांचं आणि पर्यायाने माशेलकरांचं नाव मोठं होईल आणि खरंच ही जी काही अ, भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर आणि त्यांची आई आणि मामा यांनी जी काही शिदोरी माशेलकरांनी दिलीत, त्या शिदोरीचा नक्की उपयोग झाला आणि माशेलकर जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ म्हणून उदयास आलेत. यामध्येच सारं काही आलं, की जे काही कष्ट घेतलेत, जी काही आईने अपार मेहनत घेतली, त्या कष्टांचं चीज झालं आणि पुढे नावलौकिकास माशेलकर प्राप्त झालेत. आपल्याला या 2 गोष्टी इथे पाहायच्या आहेत. बरेच पालक आपल्या पाल्यासाठी खूप कष्ट तुमचे पालक तुमच्या साठी खूप कष्ट घेत असतील. परंतु त्यांना जे अपेक्षित असणाऱ्या गोष्टी आपण मात्र करताना दिसत नाहीत. आपण मात्र त्याने घेतलेल्या कष्टांची म्हणावी तशी आपल्याला जाण दिसत नाहीत. ही जाण ठेवून आपण वागलो, तर नक्कीच माशेलकरांना एवढं नसेल, तरी पण त्यांच्या अ, पायावरती पाय ठेवून आपण थोडेफार का होईना आपल्या परीने आपल्या चांगलं असं आपण यश मिळवू शकतो. यामध्ये संदेह नाही. मित्रहो, तुमच्या समोरील या स्लाइडमध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे वास्तव्य असा मी एक विषय घेतलेला आहे. पुस्तकात तो वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण जेव्हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं वास्तव्य पाहतो, तेव्हा 2 ठिकाणचं वास्तव्य आपल्याला दिसेल. एक त्यांचं बालपणातील वास्तव्य आणि त्यानंतर शिक्षणासाठीचे वास्तव्य असे आपण त्याचे 2 विभाग करू शकतो. आणि या दोन्ही विभागामध्ये जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा असं दिसून येईल, की डॉक्टर माशेलकर यांचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल आणि सुदैवाने लेखकाचे मामाही याच गावातले होते. आणि त्यामुळे ते असं म्हणतायत, की तिथल्या मैदानावर खेळण्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणाच्या आठवणी या त्यांना अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात, असं ते या पाठात म्हणतायत. शिक्षणासाठीचं जे वास्तव्य आहे, ते गिरण गावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या मजल्यावरील एक छोटीशी खोली, इथे त्यांचं वास्तव्य होतं. आता ह्या वास्तव्यात असतानाच खेतवाडीतील महानगरपालिका शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. आणि पुन्हा एकदा हे आपण एक वाक्य पुन्हा एकदा रिपीट करतो आहोत. ते असं आहे, की वयाच्या 12व्या वर्षांपर्यंत लेखक अनवाणी राहिलेत. आणि या एकाच वाक्यावरून आपल्याला गरिबी काय असते याबद्दलच्या गोष्टी आपल्याला सहजपणे आपल्या समोर येऊ शकतात. परंतु यावेळचं असं वातावरण होतं, की पैसे तर फारच कमी, परंतु शिक्षणाबद्दल आईने असा धीर सोडलेला नाहीत. लेखकाची आई खचलेली नाहीत. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत असे आणि मदतीला मामाही असल्यामुळे
खेतवाडीतील प्राथमिक शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळू शकला आणि महानगरपालिकेची शाळा आता शिक्षण थांबणार नाही असं वाटू लागल्यानंतर मात्र इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत अनवाणी राहण्याचं काही दुःख नाही. परंतु शिक्षकांनी दिलेलं जे काही पाठबळ होतं ते सगळ्यात महत्त्वाचं असल्यामुळे इथे आपल्याला असं दिसून येईल की या पाठबळाच्या जोरावरती त्यांना त्यांच्या एका परिचयातील माऊली मदतीला धावून आली आणि लेखकाच्या फीची व्यवस्था झाली आणि तोपर्यंत नामांकित अशा काही ज्या शाळा होत्या गिरगावातील यामधले प्रवेश बंद झाले होते आणि अखेर शेवटच्या टप्प्यामध्ये लेखकांना या युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला आणि अनेक अडचणींवरती मात करून त्याने अभ्यास सुरूच ठेवला. इथे आपण पाहतो की छोट्याशा खोलीतील जागा अभ्यासासाठी अपुरी पडायची. तर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे जे दिवे आहेत त्या दिव्याच्या प्रकाशात त्याने केलेला अभ्यास हा आपल्याला दिशादर्शक असा आहे आणि अभ्यासाला पूरक वातावरण नव्हतेच मुळे मात्र अशाही वातावरणात डॉक्टर माशेलकर जिद्दीने उभे राहिलेत आणि परीक्षेत चांगले यश त्यांना मिळत गेलं. यामध्ये सर्वात मोठं यश म्हणायचं त्यांच्या बाबतीतलं तर असं की हायस्कूलमधील जे शिक्षक होते तर त्या शिक्षकांची जी वृत्ती होती ही सेवाभावी होती. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये ते स्वतःला झोकून देण्याची वृत्ती त्यांची होती आणि निरपेक्ष भावनेने ते अध्यापन करत असत आणि त्यामुळे माशेलकरांच्या अभ्यासाचा जो पाया आहे तो परिपक्व झाला. इतका परिपक्व झाला की त्यांना शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ म्हणजे स्वतः आपण काहीतरी शिकावं या क्षेत्रात काहीतरी नावलौकिक व्हावं अशी जी जाणीव आहे ती जाणीव निर्माण करण्यामध्ये हे शिक्षक यशस्वी झालेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं आणि त्या जाणीवेमुळेच यांनी पुढे पदव्युत्तरपर्यंत जे शिक्षण घेतलं ते याच शिक्षणाबद्दल असणाऱ्या आंतरिक ओढ निर्माण होऊन त्यातील जी जाणीव निर्माण झाली त्यामुळेच असं दिसून येतं. विद्यार्थी मित्र, आपल्या समोर जे आता स्लाईड दिसते त्याचं नाव मी दिलेलं आहे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मी दुसरा उपायच नाही. शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. एज्युकेशन इज मस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. म्हणजेच शिक्षणाशिवाय आपल्याला दुसरा तरणोपाय नाहीत. शिक्षणाचं महत्त्व हे अधोरेखित आहेत. डॉक्टर माशेलकरांच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. तुमच्याही शाळेमध्ये सराव चाचणी तुमचं लेखन कौशल्य वाढावं या दृष्टीने ती चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. हायस्कूलची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे फार श्रीमंत हायस्कूल नव्हतं, गरीब होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका घरून न्यावी लागत असे. म्हणजे प्रश्नपत्रिका शाळा देत असे पण उत्तरपत्रिका मात्र घरून न्यावी लागत असे. त्यावेळी उत्तरपत्रिकेची आपल्याला किंमत फक्त 3 पैसे असायची. मात्र दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील लेखकांच्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. म्हणजे हे 3 पैसे सुद्धा त्यांच्याजवळ नसायचेत आणि म्हणूनच या ठिकाणी हे डोळ्यात पाणी येत असं म्हटलेलं आहे की अश्रू यायचे. खूप तिला वाईट वाटायचं. लेखकाच्या आईने शिक्षणासाठी खूप मेहनत केली, प्रचंड कष्ट केलेत, पडेल ते काम केले. हा वाक्प्रचार आपल्याला पुढे येणारच आहे, पडेल ते काम करणे. आणि कोणतेही काम करणं म्हणजे जे मिळेल आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जे मिळेल ते काम केलं. एखाद्या कामाला कुठेही ना
असा किंवा नकार असा दिलेला नाहीत. एकदा काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहेत असं समजल्यानं एकदा ती तिकडे गेलेली होती. आणि काम म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे, खूप रांगेत लोकं असणार कामासाठी, कामाची गरज असणारे. ती रांगेत उभी राहिली. तशीच ताटकळत खूप वेळ उभी राहणं त्याला ताटकळणं असं म्हणतात, की आपल्याला काम मिळेल या आशेने तिथे उपस्थित राहणं. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं, की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. तेव्हा तिला कळलं, की आपल्या आयुष्यामध्ये ती कमी शिकलेली होती. जरी असं असलं, तरी शिक्षण माझ्या मुलाला मी खूप शिकवीन. कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. आपल्याला मान, सन्मान जर मिळवायचं असेल, तर आपण खूप शिकलं पाहिजे. आणि हा निश्चय त्याच वेळी तिने केलेला होता, की मी जरी शिकले नाहीत, तरी माझ्या मुलाला मात्र खूप शिकवेन. आणि म्हणून तिने प्रत्यक्षात केलेही तसेच. लेखकासाठी तिने घेतलेले कष्ट कोणत्या शब्दात मी सांगू असं माशेलकर म्हणतायत. कोरे, पाटकोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. म्हणजे वह्या घेण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे. आणि अखंड पेन्सिल मिळणं अवघड होतं. म्हणजे मिळायचीच नाहीत, की पूर्ण जशी तुम्ही वापरता तशी पूर्ण पेन्सिलच नाहीत. तर आखूड अशा पेन्सिली जेमतेम हातात धरता येतील अशाच पेन्सिलचा ते वापर करायचे. म्हणजे या साध्या उदाहरणावरून तुम्हाला कळेल की किती गरिबी असेल. आणि त्यातून एक सत्य आपल्याला दिसून येतं, की गरिबी आपल्या शिक्षणाच्या आड येत नाहीत. म्हणजे ते आड येत नाहीत याचा अर्थ त्या गरिबीमुळे आपले शिक्षण सुद्धा थांबू शकत नाही. पण तुमच्याकडे तेवढं जर धैर्य असेल, तेवढी जर जिद्द असेल, तेवढी जर चिकाटी असेल, तर या गुणांच्या जोरावरती तुम्ही असाध्य ते साध्य करू शकता. कोणतीही. आता याने सुद्धा असाध्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा माशेलकरांनी साध्य करून दाखवल्या. त्या त्यांच्याकडे असणाऱ्या अंगभूत जे काही त्यांचे गुण होते, त्या गुणांच्याच मुळे त्यांनी अशा प्रकारचा चमत्कारच म्हणावा लागेल तो करून दाखवला. आणि असा चमत्कार तुमच्या आयुष्यात सुद्धा घडावा यासाठी जे तुमच्याकडे असणारे जे काही सद्गुण आहेत, त्यांचा अधिकाधिक विकास करावा असं यातून सांगितलेलं आहे. बघा, या स्लाइडमध्ये आपल्याला भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा. खरं आपण पाठाचंच नाव ऊर्जा शक्तीचा जागर. खरं ज्या काही महाराष्ट्रातील नवरात्रामध्ये शक्तींचा जागर केला जातो. म्हणजे त्या नवरात्रीमध्ये या ठिकाणी देवीचा जसा जागर केला जातो, तसा माशेलकरांच्या अंगी असणारी जी काही ऊर्जा होती, त्या ऊर्जेचा जर जागर कोणी केलं असेल, त्याला ऊर्जेला सकारात्मक दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल, तर नक्कीच या युनियन हायस्कूलमधील भावे सरांनी. बघा, डॉक्टर माशेलकर यांचे लहानपण फार गरिबीत गेले याबद्दल आपण पाहिली. फीचे पैसे नसणे, उत्तरपत्रिका आणण्यासाठी पैसे नसणे, पाटकोरे कागद वापरणे, तुटक्या पेन्सिलीने लिहिणे, अशा हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे शिक्षण सुरू होते. अत्यंत गरीब या स्थितीमध्ये शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या आईने अतोनात कष्ट व शिकविण्याची जिद्द त्यांना प्रोत्साहित करत होती. बरोबर त्यांची शाळा व शाळेतील त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व संस्कारित केलेले होते. म्हणजे पक्का बेस केलेला होता. पाया अगदी शुद्ध असा रचलेला होता. आणि एक दिवशी भिंगाच्या साहाय्याने
सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो, हा प्रयोग दाखवून भावेसर लेखकाला म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जा एकत्र करा, काहीही जाळता येतं. आता याचा अर्थ असा की ज्या विषयाचा ध्यास घेतलेला आहे त्यात पूर्णपणे स्वतःला झोकून द्या. कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकता, साध्य करू शकता. खरोखरच आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान लेखकाला भावेसरांच्या या शिकवणीतून मिळालं. त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजलं. भावेसरांच्या शब्दातून त्यांना पुढे जाण्याची, प्रगती करण्याची जबरदस्त ऊर्जा मिळाली. आणि म्हणून ते म्हणतात की आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला भावेसरांच्या शिकवणीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावेसरांप्रमाणेच शालेय व पुढील शैक्षणिक जीवनामध्ये जोशी सर आणि शिर्के सर यांनी मोलाची मदत केली. सर्वांनीच लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केलेत. आयुष्याच्या उभारणीसाठी शाळेने आणि शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचं नवं भान दिलं. आणि म्हणूनच हे सगळं पुन्हा एकदा माशेलकरांना नक्की आठवतं. आणि ते या ठिकाणी असं म्हणतात की प्रचंड दारिद्र्याचा सामना करण्याचे क्षण आणि क्षण आठवतात. आणि जेव्हा दारिद्र्य, गरिबी हे जेव्हा आठवतं तेव्हा ओळीनं माझी आई म्हणजे लेखकाची आई, माझे शिक्षक म्हणजे लेखकांचे शिक्षक जे यामध्ये तिघांचा खास उल्लेख आहेत. त्यामध्ये भावेसर, जोशी सर आणि शिर्के सर, लेखकाचे मामा, या सर्वांनी आणि ते ज्या गोष्टीला विसरलेले नाहीत ती म्हणजे शाळा. ते म्हणतायत ही शाळा नसून माझे संस्कार केंद्र होते माझ्यावरती. कारण एखादी जगविख्यात व्यक्ती होण्यासाठी त्या व्यक्तीवरती संस्कार महत्त्वाचे आहेत. आणि त्या संस्कारांची शिदोरी देण्याचं काम, त्यांना संस्कारित करण्याचं काम या शाळेने आणि तद्वतच त्या शिक्षकांनी केलं. आणि म्हणूनच यांचे ऋणनिर्देश मांडताना शब्द अपुरे पडतील. कोणत्या शब्दात वर्णन करावं हे सुचणारच नाहीत. असं हे गुरु आणि शिष्यातील जे द्वैत्व आणि अद्वैत असं जे नातं आहेत याची प्रचिती आपल्याला येते. आणि त्याचं ऋणनिर्देश माशेलकर या ठिकाणी करताना दिसून येतात. नेहमीप्रमाणे उचित मुहावरों का वाक्य में प्रयोग कीजिए, म्हणजेच वाक्प्रचारांचा त्यांच्या वाक्यात उपयोग करा. या ठिकाणी एकूण 13 वाक्प्रचार या पाठामध्ये आलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे आपण जे सांगतो ते पुन्हा एकदा सांगतोय की व्याकरण विभागामध्ये 4 गुणांसाठी हे वाक्प्रचार आहेत. आणि त्यामुळे तुम्ही ते लिहून काढणं, त्यांचा अर्थ पाहणे आणि शक्य झालं तर अर्थ पाठ करणं, या ज्या व्याकरण च्या विभागातील वाक्प्रचारांच्या संदर्भात जे काही आपलं काम असायला हवं आहे ते इथे असणं गरजेचं आहे. चला तर सर्वप्रथम आपण वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ पाहूया. पहिला वाक्प्रचार आहे आर्थिक परिस्थिती खालावणे, म्हणजेच पैशांची चणचण भासणे. दुसरा वाक्प्रचार आहे सामना करणे, मुकाबला करणे, झटणे. तिसरा वाक्प्रचार आहे भान देणे, म्हणजे जाणीव निर्माण होणे. चौथा वाक्प्रचार आहे संस्कार करणे, म्हणजे चांगले विचार रुजवणे.
5वा वाक्प्रचार आहे गोडी लावणे म्हणजे आवड लावणे. 6वा वाक्प्रचार आहे पडेल ते काम करणे म्हणजे कोणतेही काम करणे. 7वा वाक्प्रचार आहे अंगावर काठा उभा राहणे म्हणजे भीतीने शहारा येणे. 8वा वाक्प्रचार आहे डोळ्यांत पाणी उभे राहणे. याचा अर्थ आहे डोळ्यांत अश्रू येणे. 9वा वाक्प्रचार आहे आंतरिक ओढ वाटणे म्हणजे मनापासून इच्छा उत्पन्न होणे. 10वा वाक्प्रचार आहे पाया पक्का होणे म्हणजे मूळ ज्ञान भक्कम होणे. 11वा वाक्प्रचार आहे स्वतःला झोकून देणे म्हणजे समरस होणे. 12वा वाक्प्रचार आहे न खचणे म्हणजे कठीण परिस्थितीत कोलमडून न जाणे. 13वा वाक्प्रचार आहे धीर न सोडणे म्हणजे हिंमत न हारणे. आता नेहमीप्रमाणे हे वाक्प्रचार पुस्तकातील जो काही पाठाचा असा जो क्रम आहे त्या क्रमानुसार नाहीत, तर उलटसुलट क्रम केलेला आहे. तुम्ही ही PPTच्या माध्यमातून अभ्यास करत असताना तुम्ही काय करायचं आहे, तर यांचा जो क्रम आहे तो योग्य क्रम लावायचा आहे. हे पहिलं काम. जेणेकरून तो क्रम योग्य लावत असताना तुम्हाला या क्रम लावत असताना जो वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ याचा कुठेतरी सहसंबंध आपल्याला जोडता येईल, तो लक्षात राहील आणि वाचनसुद्धा होईल. कारण आपल्याला मराठीमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर या पाठाचं वारंवार वाचन होणं गरजेचं आहे. खूप वेळा वाचन जर झालं तर तुम्हाला ज्या काही संज्ञा आहेत, संकल्पना आहेत, विचार आहेत, नातेसंबंध आहेत, घटना आहेत, त्या घटनांचा असणारा परिणाम आहेत, हे सगळे दुवे जे आहेत पाठाला जोडले जातात, ते सगळे दुवे आपल्याला इथे दिसून येतील. आणि ते जोडलेले दुवे जर तुमच्या लक्षात आले तर नक्कीच तो पाठ तुमच्या परिपूर्ण असं लक्षात येईल आणि तुमचा त्या वाचनामुळे फायदा होऊ शकेल. आणि हे वाचन व्हावं या हेतूनेच मी हे वाक्प्रचार हे स्वाध्यायात न देता स्वाध्यायाच्या अनुषंगाने येतील ते दिले जातात, परंतु मुद्दाम हे वाक्प्रचार पाठाच्या नंतर आपण घेतो आहोत, जेणेकरून त्याचा तुम्ही वाक्यात हे लिहून काढाच, शिवाय वाक्यात उपयोग करा. म्हणजे आपल्याला ते 4 पैकी 4 मार्क्स नक्की मिळतील. आपल्या गुणामध्ये फरक पडेल आणि नक्कीच मराठी विषयामध्ये खूप चांगले मार्क्स मिळवण्यासाठी या साध्या साध्या गोष्टी आपल्याला आपल्या यशाकडे घेऊन जातील आणि ते घेऊन जावेत. तुमच्यात तो सकारात्मक बदल व्हावा आणि यशदायी सगळा पाठ व्हावा या दृष्टीने शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.